प्रशांतजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। खरं तर लीग स्पर्धेमध्ये जे संघ मालक आहेत त्यांचं खरं तर कौतुक व्हायला हवं, कारण त्यांनी या संघातील खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिली आहे आणि त्याचबरोबरीने हे आयोजक त्यांनी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं। आज 40+ ही संकल्पना खरं तर भरपूर चांगल्या पद्धतीने चालू आहे संपूर्ण परिसरामध्ये। त्यातील एक मानाची स्पर्धा आज आपण या रायगड नगरीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये पाहतोय। बॅकफुटला गेले, शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये भरपूर चांगला झेल पकडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते नागोटणेकर आहेत। नागोटण्याचे आहेत खेळाडू, त्यांनी मात्र भरपूर चांगला झेल पकडलाय। द्वारकानाथ भोईर हे खेळाडू, द्वारकानाथ भोई हे खेळाडू म्हणजे द्वारकानाथ चोरगे आमचे, त्यानंतर आता द्वारकानाथ भोई हे खेळाडू नागोटण्याचे आहेत, त्यांनी मात्र हा झेल पकडलाय। बघा नजर त्याची चांगली होती आणि त्यांचा फिटनेस भरपूर या झेलमध्ये पाहायला मिळाला, कारण ज्या गतीने ते बॉल खाली गेले त्यांनी हा झेल कॅरी देखील केलाय। 40+ क्रिकेट हा रिटायर खेळाडूंचा खेळ नाहीये, तर कधी न रिटायर होणारे खेळाडूंचा हा खेळ। आम्ही मगाशी देखील म्हटलं सोन्या गायकवाड आज 40+ मध्ये खेळतात, परंतु आजही पारगाव संघाकडून त्यांना खेळताना आपण अनेकदा पाहिलंय आणि असे अनेक खेळाडू आहेत। आमचे स्वतः संजय दादा पाटील असेल, बॉस असेल, हे देखील आपण पाहिलं ओले टीम मधून खेळताना, त्यांना देखील आपण अनेकदा पाहिलंय। तर आता जाऊया आपण क्रीडांगणावरती। दिघीचा हा खेळाडू आहे, मुरुड परिसरामधला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला। नवीन खेळाडू इर्शाद तुर्की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला। इम्रान काझी त्याने मात्र चांगला फटका लगावला होता, परंतु झेल भरपूर चांगल्या पद्धतीने पकडला होता त्या ठिकाणी डीप मध्ये। त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, इर्शाद तुर्की हा खेळाडू 1 डाऊन मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय। गोलंदाज त्याला मिळालेलं यश तुम्ही पाहता या ठिकाणी जाहिद अंतुले हा खेळाडू आहे। कट करण्याचा प्रयत्न केला होता बॉलला आणि त्यानंतर मात्र भरपूर चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला। आज आपण पाहतोय आविष्कार एंटरप्राइजेस धाकटी पंढरी खोपोली हा संघ खेळला आणि त्या संघाचे ओनर होते आमचे आदरणीय गणेशजी नाना पाटील आणि त्याचबरोबर साई गावठाण संघाचे ओनर आहेत नागराज मोकल, जे आमचे साईचे ग्रामपंचायत सदस्य देखील राहिले, त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख करूया। तर ते आहेत ओनर। तर या सर्व संघ मालकांचा पुन्हा एकदा आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत देखील करतोय। आमचे कलबसकर सर देखील आहेत आमच्या व्यासपीठावरती। भरपूर चांगला बॉल, ज्या पद्धतीने बॉलिंगचे ऍक्शन आहे, त्यांच्याकडे वेग देखील आहे, टप्पा देखील चांगला आहे आणि समोर नाना देवेकर सारखा एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला मात्र थांबवलंय जाहिद अंतुले या गोलंदाजाने। आणि एक विशेष सूचना आली आहे, जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत बघा, प्रतिष्ठित आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे आपण तिथे उभे न करावं या आमच्या व्यासपीठावरती आणि तुमच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था देखील केली आहे, खेळाडू कक्ष देखील आहे, तिथे देखील तुम्ही बसू शकता। आणि कोणाला एनर्जीसाठी चहा हवा असेल तर आपण या चहाची देखील व्यवस्था केली स्टेजवर, प्रेक्षकांसाठी देखील सूचना आली आहे, तर आपण येऊन घेऊ शकता। खरं तर 40+ च्या खेळाडूला एनर्जीची गरज आहे आणि आज जर का आपण पाहिलं तर तमाम रायगडकरांचा क्रिकेट हा खेळ श्वास बनलाय आणि तुम्ही पाहता या ठिकाणी भरपूर चांगला क्रिकेटचा खेळ आहे आणि या स्पर्धेतला आजचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसातील हा 2रा सामना आपण या मैदानावरती पाहतोय। थोडीशा आवाजावरती देखील निर्बंध लावला गेला, त्यामुळे आम्ही देखील हलवारपणे या स्पर्धेचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। क्षेत्ररक्षक तोच आहे, परंतु इथे जरा घाई जास्त झाली, कारण असं आम्ही नेहमी म्हणतो अति घाई संकटात नाही। मोठमोठ्या एक्सप्रेसवे वरती तुम्ही यशवंत महामार्ग, खरं तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग पाहिला असेल, मेगा हायवे ज्याला आपण म्हणतो पुणे, त्याच्यावर देखील असे फ्लेक्सेस लावलेले गेले असतील। अति घाई संकटात नाही, कधी कधी घाई तुमच्या अंगलट येते आणि इथे मात्र हा झेल सुटला गेला। आदरणीय आमचे काळभैरव वॉटर सप्लायचे ओनर विकास दादा केणी यांचे इथे शुभागमन झालंय। स्पर्धेमधला 21वा झेल सोडलाय, परंतु मैदानामध्ये आठवण झाली वीरेंद्र सेहवागची, ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय, रूम क्रिएट केली, बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र बॉलला फेकून दिलं सरळ डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने। हा चौकार नाना
दिवेकर यांच्या बॅटमधून कदाचित या इनिंग मधला चौथा चौकार आला असेल, कारण पहिल्या 3 बॉल 3 चौकार, त्यानंतर या षटकाचा शेवट त्याने गोड केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आयन 11 श्रीवर्धन टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 19 धावा. तर या परिसरातील या पंचक्रोशीमधील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक जे खऱ्या त्यांना सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांना आम्ही इथे आयोजकांकडून विनंती करतो, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि क्रिकेटचा आनंद आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन घ्यायचा आहे. खरं तर कोविडचा हा काळ नसा तर आज प्रचंड गर्दी तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाली असती, परंतु बरेचसे निर्बंध आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्या नियमावली जारी झाल्यात त्या नियमांचं पालन काटेकोरपणे करत मात्र ही स्पर्धा अविरत चालू तुम्ही पाहता आज या चिंचपाडा नगरीमध्ये. सर्वांना विनंती, आपण मास्क परिधान करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि थोडासा डिस्टन्स देखील बाळगा, कारण ही त्रिसूत्री खूप गरजेची आहे कोविडवरती मात करण्यासाठी. कोविड नंतर आता ओमिक्रॉन आलाय, नवीन रोग आलाय. पूर्वी कोविड हा आजार होता, आता त्याचा बाजार बनलाय, कारण तुम्ही पाहताय, परंतु ज्याला होतं त्याला कळतंय असं देखील म्हणावं लागेल, कारण कोविड भरपूर गंभीर रोग आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी प्रिकॉशन बाळगा, काळजी घ्या स्वतःची. गोलंदाज तयार पुन्हा एकदा चंद्रकांत पोपेटा. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये, भरपूर वेगवान फटका अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये क्षेत्रक्षाला बीट करून बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. हा नशिबाचा चौकार, भरपूर चांगला हा फटका. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं, असं मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र जे प्रयत्न केलेत खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये, इर्शाद तुर्की त्याच्या बॅटमधून हा चांगला फटका आपण पाहिला. इथे 4 धावा आल्या आणि या 4 धाव्याच्या मदतीनं 23 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. चंद्रकांत पोपेटा यांचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, त्याने ड्रिल देखील करून दाखवलंय फटक्यानंतर. खरं तर लोअर फुल टॉस बॉल माइंड सेट केला होता की त्याला इकडे खेळायचा, त्याने ड्रिल देखील करून दाखवला. फटका शॉट हुकल्यानंतर मात्र तुम्ही पाहताय इथे हा निर्धाव चेंडू. चंद्रकांत पोपेटा यांचं कौतुक करावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट कधी कधी उजव्या हाताच्या फलंदाजांना बऱ्याचदा अडचणी देखील सामोरं जावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला इथे त्याचा बॉल रीड करावा लागतो आणि कधी कधी स्लॉक स्विपचे तुम्हाला फटके घ्यावे लागतात अगेन्स्ट द टर्न्स, किंवा बॅकफुटला जाऊन तुम्ही कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने स्कोर ऑफ द विकेट देखील खेळू शकता. तुम्हाला एक तंत्र विकसित करावं लागेल, टेक्निकचा वापर करावा लागेल, तुमचा क्लास खरं तर लेफ्टी बॉलर्सचा तुम्हाला अगेन्स्ट दाखवावा लागेल. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती नाना देवेकर यांनी. धावसंख्येचा विचार केला, धावा आहे धावफलकावरती 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे चंद्रकांत पोपेटा, जे स्वतः या ठिकाणी ओनर देखील आहे त्या टीमचे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइड मध्ये चांगला फटका होता अगेन्स्ट द टर्न्स. डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र हा फटका सजवलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. थ्रो देखील भरपूर चांगला होता आणि त्यानंतर मात्र सिंगल रन मिळाली बॅटिंग करणाऱ्या आयन 11 श्रीवर्धन संघाला. रायगड जिल्ह्यातील हा परिसर अगदी टोकावरचा आपण पाहिला, त्या ठिकाणी रोहा, मसला, मुरुड हा परिसर ज्याचा आपण आवर्जून उल्लेख करू. आज त्या परिसरातील खेळाडू आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. इथे लोवर फुल टॉस बॉल, भरपूर चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवलं. थ्रो देखील तेवढा सुंदर होता, परंतु गती कमी होती थ्रो मध्ये, त्यामुळे कोणती धाव नसेल. फिल्डिंगला दाद द्यावी लागेल. आम्ही नेहमीच सांगतो क्रिकेटमध्ये जेवढं महत्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी, जेवढं महत्वाचं डिपार्टमेंट गोलंदाजी, त्याहून महत्वाचं डिपार्टमेंट हे खऱ्या क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोज हा एकमात्र खेळाडू होता ज्याने पहिल्यांदा आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पटकावली होती. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण विचार केला खरं तर युवराज सिंग असेल, पॉइंट मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहिली. सध्याच्या घडीचा खरं तर रवींद्र जडेजा, त्याचा आपण उल्लेख करू. अशा अनेक खेळाडू होऊन गेले, त्यांनी मात्र भरपूर चांगले योगदान फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये दिलंय. इथे देखील थोडासा वेट अँड वॉच, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. 20 सेप मध्ये हा फटका होता, आडव्या बॅटने खेळले होते. त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली विनोद भोईर यांच्याकडून. 1 धाव या बॉलवरती आली. आता मैत्रीपूर्ण वातावरण तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. नाना देवेकर आणि यष्टीरक्षक देखील स्वतः आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, आयन 11 श्रीवर्धन टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 26 धावा.
40+ हा खऱ्या अर्थानं अद्भुतपूर्व सोहळा आज आपण या चिंचपाडा नगरीमध्ये या क्रीडांगणामध्ये पाहतो. सर्व आमचे भूमिपुत्र आहेत, सर्व आमचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे भूमिपुत्र एकवटले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र साकारणारी ही खूप मोठी स्पर्धा तुम्ही आज या क्रीडांगणामध्ये पाहताय. लोकनेते दिवंगत दीपा पाटील साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थानं आठवणीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आज या तुम्ही क्रीडा नगरीमध्ये पाहताय. ड्रिंक्स ब्रेक देखील झालाय. तीन षटकं संपली आणि आयन 11 श्रीवर्धन टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती एक गडी बाद 26 धाबा. आता येणारे 3 षटक असतील. मागच्या सामन्यामध्ये 60 धावा देखील कमी पडल्या. खरं तर साई गावदेवी गावठण टीमनं त्या धावांचा पाठलाग केला. आविष्कार एंटरप्राइजेस धाकटी पंढरी खोपोली टीमच्या अगेन्स्ट नाना दिवेकर प्रॉपर बोरलीचे आहेत आणि सध्या पनवेलमध्ये ते स्थायिक आहेत आणि त्यांच्याकडून देखील आम्ही चांगला खेळ पाहिला. तर त्यांनाही शुभेच्छा असतील. आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुण्यवान झालेल्या रायगड नगरीमधले आपण सर्व त्यांचे मावळे आहोत आणि आज या रायगड नगरीमधील 40+ खूप मोठी स्पर्धा आज आपण या पनवेल तालुक्यामध्ये या चिंचपाडा गावामध्ये या कालभैरव क्रीडांगणावरती पाहतोय. आज स्पर्धेचा 3रा दिवस. 4थं षटक दुसऱ्या सामन्यामधले कारण पहिलं सत्र 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय द्वारकानाथ चोरगे. बेलवलीचे हे खेळाडू आहेत, एक ऑफिशियल पंच म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी तुम्हाला षटक इथे पाहायला मिळेल. शुभेच्छा असेल. द्वारकानाथ चोरगे बॉलिंग मार्कवरती आलेत आणि त्यांचं हे 4थं षटक असेल कारण ते देखील लेफ्टी आहेत. समोर फलंदाज देखील तयार. आगळी वेगळी ऍक्शन. खरं तर खेळाडूची बॉलिंग ऍक्शन आणि त्याच्यावरती दिलेली रिॲक्शन फलंदाजाने. ऑन साइड मध्ये हा फटका, सरळ पॅरलल स्ट्रोक षटकार. 6 धाब्यासाठी हा षटकार. पहिल्या बॉल मध्ये आलाय षटकार आणि इथे मात्र या षटकाराच्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती लागले गेले. इर्शाद तुर्की हा खेळाडू, त्याच्या पाठमधून मात्र हा षटकार आलाय. या ठिकाणी आयन 11 श्रीवर्धन संघाला सातत्याने कॉन्क्रीट विकेट मध्ये प्रॅक्टिस करणारे हे सर्व खेळाडू आणि त्यांच्या बॅटमधून आता आलाय हा षटकार. इर्शाद तुर्की हा खेळाडू, त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. इथे देखील चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चांगला झेल पकडला डीप मध्ये. प्रत्युत्तर चांगलं दिलं द्वारकानाथ चोरगे या गोलंदाजाने. द्वारकानाथ चोरगे यांची खरं तर गोलंदाजी पाहिली की एक पाकिस्तानचा एक बॉलर खरं तर होऊन गेला, आय थिंक सोहेल तन्वीर. त्याचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. सेम बॉलिंग ऍक्शन आहे बघा. पहिला पूर्ण शोल्डर राऊंड करतो, त्यानंतर मात्र हलक्यातनं बॉल डिलिव्हर करतो. तो वेग चांगला होता आणि इथे मात्र चांगलं कमबॅक केलं. द्वारकानाथ चोरगे हे पहिले आहेत कारण बेलवली संघाचे क्लोज कीपर आणि त्यानंतर मात्र एक चांगले बॉलिंग ऍक्शन असणारे हे बेलवली गावचे खेळाडू. सध्या मेन ऑफिशियल पंचांमध्ये त्यांना आम्ही नेहमी पाहतोय आणि त्यांच्याकडून मात्र आता कमबॅक झालं. विकेट तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज बाद झाले. इर्शाद तुर्की हा खेळाडू बाद झाला. धावसंख्येचा विचार केला 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बघा, एखाद्याची कॉपी करण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी वेगळं डेव्हलप करा. आम्ही नेहमी सांगतो, जर तुम्ही लोकांच्या वागण्यानुसार वागाल तर तुम्ही खरं तर प्रोडक्ट म्हणून समाजामध्ये विकले जाल. स्वतःचं काहीतरी तयार केलं तर एक ब्रँड म्हणून तयार व्हाल आणि ते ब्रँड आहेत खरं तर द्वारकानाथ चोरगे. यावेळेस कमबॅक केलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती. गहिनीनाथ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गहिनीनाथ हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती. द्वारकानाथ चोरगे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. भरपूर चांगला बॉल होता. अँगल क्रिएट केलं, गुड लेंथ वरून टेक ऑफ केला. उजव्या यष्टीच्या बाहेरून बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. तर यावेळेस भरपूर चांगलं कमबॅक. पंकज पाटील यष्ट्यांच्या मागे आहेत आणि
द्वारकानाथ चोरगे यांनी केलेलं कमबॅक. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र त्यांची लेन चांगली आहे, टप्पा देखील चांगला आहे. यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर डीप राहिला आणि सरळ निघून चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. यष्टीरक्षकाला देखील बीट केलं आणि 22च्या स्वरूपात ही 1 रन्स मिळाली, अतिरिक्तच्या स्वरूपात मिळाली धाव बॅटिंग करणाऱ्या आयन 11 श्रीवर्धन संघाला. आतापर्यंत एका धावेने हा संघ पुढे गेला. धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत 33 धावा. गडी बाद झालेत 2. फलंदाजाचं नाव असेल कदाचित गोपीनाथ असेल, गहिनीनाथ. प्लेइंग 11 लिस्ट मध्ये नाव दादा बरोबर नाहीये, तर गहिनीनाथ. येस, गहिनीनाथ हा खेळाडूचं नाव आहे. ऑन साइड मध्ये यावेळेस डीप स्क्वेअरच्या दिशेने नो मॅन्स लँड, जिथे कोणी नाही अशा ठिकाणी हा फटका खेळून काढला गहिनीनाथ. त्यांच्या बॅटमधून आला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या आयन 11 श्रीवर्धन संघाला. आमचे संघाचे संघ मालक कलबसकर साहेब, त्यांनी मात्र तलवस्कर साहेब आमचे खरं तर श्रीवर्धन नगरीचे, त्यांचाही आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि एका बाजूला आमचे चंद्रकांतजी पोपेटा यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. खूप मोठी लढत मात्र आता क्रीडांगणामध्ये चालू झाली आहे. 2 40+ दिग्गज संघ आणि या दिग्गज संघातील सर्व ताकदवर खेळाडू तुम्ही आज या मैदानामध्ये पाहताय. इथे बॅकफुटला गेले, रूम क्रिएट केला, ऑन साइड मध्ये बॅक टू द बॉलर खेळले, ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने विनोद भाऊ भोईर बॉल बंद पोहोचले. त्यानंतर मात्र या 2 धाबा आल्या आणि या 2 धावेने आता संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली आहे. 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 39 धाबा. शांत आणि संयमी खेळ मात्र चाललाय मैदानामध्ये. सर्व आमचे 40+ खेळाडू त्यांच्या माध्यमातून रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने मात्र खऱ्या अर्थाने मॉर्निंग T12 40+ मास्टर पनवेल आयोजित आपण ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. स्पर्धेतला आजचा 3रा दिवस आणि खऱ्या अर्थानं 3ऱ्या दिवसामध्ये देखील क्रिकेटची मोठी रंजकता, क्रिकेटचं एंटरटेनमेंट तुम्ही आज या क्रीडांगणामध्ये पाहताय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक असेल या स्पर्धेचं तब्बल 75,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. आणि तदनंतर तृतीय पारितोषिक असेल 50,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक असेल 35,000. अशी ही पारितोषिकांची असणे मोठी रक्कम असणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचे आकर्षक खरं वैयक्तिक पारितोषिके, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी, शतरक्षासाठी मात्र स्पोर्ट्स शूज, मालिकावीरासाठी देखील स्पोर्ट्स सायकल असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ही पारितोषिके आम्ही इथे घोषित करतोय. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा आहे धावफलकावरती 39. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विनोद भाऊंचा 1 षटक तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल, म्हणून इथे गोलंदाज येतील. बॉलर्स नेम प्लीज. शिजाउद्दीन जोगिलकर हे बॉलर आहेत 5व्या षटकामध्ये. शिजाउद्दीन जोगिलकर, सियाजुद्दीन जोगिलकर असे गोलंदाजाचं नाव आहे. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. तर मैदानाच्या आतमध्ये नाना दिवेकर जे सलामीला आले होते, आता आक्रमण करावं लागेल. आक्रमण करणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस होता, थोडेसे फ्रंट फुटला आले, त्यानंतर मात्र ऑन साइड मध्ये हा फटका खेळून काढलाय. थोडीशी फिल्डिंग खराब, थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. ओव्हरथ्रो झालं, चांगलं बॅकअप आलं आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. या 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. विनोद भाऊ खऱ्या आजही विचुंबे टीमचे ते सदस्य आहेत, त्यांच्याकडून आम्ही नेहमी चांगला खेळ पाहिला. भैरवनाथ विचुंबे संघ आपण पाहिला, ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक मोठा संघ, त्या संघातील ते सदस्य आज 40+ खेळ खेळतात. इथे वेगवान बॉल होता, पण तो लाईन पंचांनी ओळखली आहे आणि त्यानंतर मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर बाहेर जाणारा चेंडू, उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या आयन 11 श्रीवर्धन संघाला. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. ओव्हर द विकेट बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय, हा फटका फसला आहे, पण तो सेफ लँड झालाय. मिड ऑफ मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत अशा ठिकाणी मात्र हा बॉल लँड झाला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावा आल्या.
आणि या 2 धाब्याने आता संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकर्ते आहेत त्या म्हणजे 44. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना भरपूर चांगली पार्टनरशिप, मोठी भागीदारी तुम्हाला या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. एका बाजूनं नाना दिवेकर आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहिला गहिन्नाथ हा खेळाडू. धाबत संख्या आपण जर का पाहिली धावा धावफलकावरती आहेत 44. सफल झाले, भरपूर फलंदाजाला फॉलो केलं. त्यानंतर मात्र हा परफेक्ट यॉर्कर बॉल ऑफस्टिकच्या अगदी जवळ बॉल फेकला होता. त्यानंतर मात्र पंचांनी दर्शवलंय 22ची धाव असेल. इथे मात्र एक अतिरिक्त रन्स मिळाली आणि त्यानंतर मात्र एका धावेने आता संघ पुढे चाललाय. 45 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. विनोद भोईर खऱ्या तर बीबीपी या संघाचे ते मेंबर्स राहिले, जनक राहिले. आजही बीबीपी संघ आपण पाहिला 40+ मध्ये खेळतोय. त्याचबरोबरीने रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळताना देखील आपण हा संघ पाहिला. एक काळ होता जेव्हा मुंबईचे क्रिकेटर्स येऊन रायगडमध्ये दबदबा प्रस्थापित करायचे. त्यांना सडेतोड उत्तर देणारा हा संघ म्हणजे बीबीपी आणि त्यानंतर ओपीडी. या दोन्ही संघाचा मी आवर्जून उल्लेख करेल. हरिओम पनवेल हा संघ देखील त्याच काळातला संघ होऊन गेला. असे अनेक संघ आणि त्या संघातील सर्व दिग्गज खेळाडू त्याने दिलेलं क्रिकेटसाठी मोठं योगदान कोण विसरेल. कारण आता सोशल मीडिया आहे. एका सामन्यामध्ये तुम्ही एखादी मोठी इनिंग साकारली की लगेच तुम्ही फेमस आणि व्हायरल होता. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे तुम्ही कन्सिस्टंट परफॉर्मन्स देणं गरजेचं, सातत्य टिकवणं गरजेचं आहे. आणि हे सातत्य टिकवणारे सर्व खेळाडू आज वयाचे 40 ओलांडले आणि त्यांचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चला डावाला सुरुवात करायची प्लीज. आतापर्यंत धावा धावफलकावरती आहेत 45. 5वं षटक मार्गस्थ आहे. तर आयोजक तात्काळ मैदानात ताबा घ्या. प्रवीण पाटील. खूप चांगलं असं हे मैदान खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय. 4 खेळाडू कक्षात प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ आणि त्या 4ही संघाच्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे. आणि अगदी समोर तुम्ही पाहता आम्ही जिथे बसलोय आमचा अतिथी मंच, मोठं व्यासपीठ. धावा धावफलकावरती आहेत या ठिकाणी 45. बघा 40+ खेळाडू आहेत त्यामुळे फिटनेस वर देखील तुम्हाला जोर द्यावा लागेल. एखादा तुमचा शतरक्षक अनफिट असेल तर सबस्टिट्यूट प्लेयर 12 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाईल. फलंदाज रिटायर्ड झालाय त्यामुळे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. झहीर भाई नवीन खेळाडू झहीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाना दिवेकर रिटायर्ड झालेत आणि ते मात्र विश्रांतीसाठी मात्र डगआउट मध्ये गेलेत. नवीन फलंदाज झहीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावांचा विचार केला धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 45 धावा. 45 धावात अजूनही पहिल्या सत्रातील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रत्येक बॉलवर त्यांना आता आक्रमण करायचं आहे. गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी शिजाउद्दीन जोगिलकर भरपूर चांगली बॉलिंग ऍक्शन, पेस देखील चांगला त्यांच्याकडे. इथे लोअर फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आणि त्यानंतर मात्र ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं आयन 11 श्रीवर्धन संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागलं गेलं. 50+ रन्स तुम्ही पाहताय धावफलकावरती लागल्या गेल्या.
चांगला फटका आपण पाहिला खेळाडूच्या बॅटमधून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील आले. त्यांनी एका बाजूनं गहिनीना त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. जयेश जाहीर सय्यद हा खेळाडू नॉस्ट्राकिंग एंडकडे आहे, परंतु गहिनीना त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. धावगती वाढवली या षटकाराने. धावसंख्या आहे धावफलकावरती 51. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइड मध्ये. शतरक्षक आहे झेल खाली. भरपूर चांगला झेल पकडला. नागोटणेकर आहेत. द्वारकानाथ भोई हा खेळाडू आहे. नागोटणे परिसरातला हा खेळाडू. नागोटणे तर हा सामना संपला की मी विनंती आहे सेकंड मॅच तिसरी मॅच असेल फर्स्ट विनर म्हणजे साई गावदेवी गावठण विपक्ष या टीम मधला जो लुजर असेल जो संघ हारेल त्या टीम सोबत तिसरा सामना असेल. त्यापूर्वी इथे जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपण जर खेळाडू उपस्थित असाल तर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आमच्या मंदिराच्या अगदी बाजूला शाळेजवळ भोजनाची व्यवस्था केली खेळाडूंची. जर जो संघ असेल त्या खेळाडूंना विनंती आपण लगेचच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. भरपूर चांगलं कार्य 40+ स्पर्धा आम्ही अनेक ठिकाणी पाहिल्या. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर पाहिलं, परंतु आज 40+ ही मोठी संकल्पना. सचिन एवळे एल्वे माफी असावी. सचिन एल्वे हा खेळाडू सहीर साठी हा बॉल आणि भरपूर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. गोलंदाज या ठिकाणी होते शिजाउद्दीन. त्याने कमबॅक केलंय. 5व्या षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आयन 11 श्रीवर्धन टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 51 धावा. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तर आम्हाला एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. जहीर आदरणीय परेशजी केणी साहेबांचं इथे आगमन झालंय. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ म्हणजे MSCB मध्ये कार्यरत आहेत आमचे परेशजी केणी साहेब. यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. तर लास्ट ओव्हर असेल. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आता भरपूर चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर आहेत एका बाजूनं जहीर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता खेळाडू असेल सचिन. दोन्ही खेळाडूंना मात्र आता मोठी इनिंग साकारावी लागेल कारण हे शेवटचं षटक आहे. अखेरच्या षटकामध्ये येणाऱ्या धावा भरपूर निर्णायक आहेत आणि त्या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. द्वारकानाथ चोरगे द्वारकानाथ भोई हा गोलंदाज असेल नागोटण्याचा. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. भरपूर चप्पल खेळाडू आहे. खरं तर नागोटणे नाव आलं की आमच्या मुखामध्ये नाव येतं नवाज खान या खेळाडूचा. 7 समुद्रापार जाऊन अखाद्या देशामध्ये देखील आपल्या रायगडचा झेंडा ज्याने अटके पार नेला असा एक गुणवान खेळाडू नवाज खान. सो रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट मधला खेळाडू आहे, परंतु 40+ मधला आता द्वारकानाथ भुई हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे लास्ट ओव्हर मध्ये. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला आता भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून पूर्वी आम्ही डेव्ह स्टेन या खेळाडूकडे पाहायचो. त्यानंतर तुम्ही पाहता आता सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला जसप्रीत बुमराह या खेळाडूकडे आपण पाहतो. टोक क्रशर गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर कशा पद्धतीने फेकावे हे त्या खेळाडूंकडून शिकावं. आणि इथे मात्र हा पहिला बॉल असेल द्वारकानाथ भोई या खेळाडूचा. टोक क्रशर बॉल मी मगाशी उल्लेख केला तसा चेंडू फेकला. परफेक्ट यॉर्कर आणि आपण पाहतो या इथे सन्मान देण्या जो काही नव्हतं, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली अतिरिक्त. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटलं होतं आम्ही क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर. तर याच दरम्यान आदरणीय बाळाशेठ रसाळ साहेब पनवेल नगरीचे आमचे उद्योजक त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मान व्हायचं आहे. आदरणीय बाळाशेठ रसाळ साहेब यांना विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मान व्हायचं आहे. पुन्हा एकदा सिंगल घेतली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि तुम्ही पाहू शकाल धावसंख्येत थोडीशी वाढ झाली आहे. धावा आहे धावफलकावरती 53. साई गावदेवी गावठाण टीमचे संघ मालक नागराज दादा मोकल आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आयोजकांकडून सूचना आली आहे. साई गावदेवी गावठाण संघाचे ओनर नागराजी मोकल यांना विनंती आपण देखील यायचं. कमबॅक करतोय मैदानामध्ये गोलंदाज द्वारकानाथ भोई. समोर खेळाडू असतील स्ट्रायकिंग एड वरती सचिन एल्वे. सचिन नावामध्ये बरंच काय दडलंय.
फुल टॉस होता ऑन साइड मध्ये विसेप मध्ये हा फटका. यावेळेस चाललाय बॉल डीप मध्ये, एकच धावा असली या बॉलवरती आणि एका धावेनं मात्र संघ पुढे चाललाय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सन्माननीय बाळाशेठ रसाळ साहेबांचं ते शुभागमन झालंय. गोविंदा पाटील कोपर टीमची रन मशीन. यावेळेसचा हा फुलर यांचा बॉल, फसवा चेंडू, थोडा धीमा गतीने फेकलेला बॉल. व्हेरिएशन गरजेचं आहे सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये. आपण जर का पाहिलं उमेश दादा खरं तर गोलंदाजांना फारसं महत्व राहिले नाही, परंतु ज्या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे असे गोलंदाज नेहमीच प्रभावित ठरले. ज्या पद्धतीने रघुनाथ परदेशी आता मैदानामध्ये आहेत, या ठिकाणी द्वारकानाथ भोई. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट फायनलला स्वतः चंद्रकांत पोपेटा सर आहेत, चांगला झेल पकडला आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे आयन 11 श्रीवर्धन संघाला. आणि या पहिल्या सत्राचा खेळ देखील संपला. या विकेट नंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतो आयन 11 श्रीवर्धन टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 54. आता येणारे 6 षटक 55 धावांची गरज असेल, ती म्हणजे हरिओम माऊली प्रसाद 11 टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. मी आदरणीय नागराजी मोकल साई गावदेवी गावठाण टीमचे संघ मालक, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भरपूर चांगल्या लढती तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतील. आपण सर्व संघांना शुभेच्छा देऊया. सागर पाटील सध्या चहाची भूमिका, चहा सर्व करता सर्व खेळाडूंना. खरं तर चांगलं कार्य त्यांच्याकडून. चहा एक मोठं असं चहाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली आहे. एक चहावाला खरं तर देशाचा प्रधानमंत्री झालाय. आमचे तमीम सर यांचं इथे शुभागमन झालंय. खऱ्या पनवेल मोहल्ल्यामधील आमचे मान्यवर तमीम सर यांचं देखील सरचे स्वागत. चला लगेचच तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मी विनंती करतोय आयन 11 श्रीवर्धन टीमच्या संघ नायकाला फिल्डिंग करण्यासाठी आपण मैदानामध्ये दाखल व्हा. थँक्यू. तर आम्ही इथे सन्मान घेतोय साई गावदेवी गावठाण टीमचे ओनर नागराज दादा मोकल यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. भरपूर चांगले क्रिकेटर आणि क्रिकेटमध्ये प्रेम करणारे, क्रिकेटची आवड असणारे आमचे नागराज दादा मोकल यांचा हा सन्मान या व्यासपीठावर करताना खरं तर संजय दादा म्हात्रे आणि एका बाजूने सोन्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर आमचे गावठाण गावचे आमचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टीम ओनर आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. संपूर्णपणे आपल्या कॅमेऱ्यामध्ये आज गोड आठवणी कैद करत असताना आमचे संतोष दादा, तर थँक्यू, सहर्ष स्वागत. चला तात्काळ मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. दादा आदरणीय रामभाई म्हात्रे यांचं इथे शुभागमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर आदरणीय परेशजी केणी यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. MSCB चे ते कर्मचारी आहेत आणि त्यांचा सत्कार करतील आमचे सोन्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. परेशजी केणी साहेब महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे ते कर्मचारी आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान घेतोय. थँक्यू. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य भेट दिलाय. तर 55 धावांचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे, तो म्हणजे तर धनाजी जळे आमचे प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यांचा आम्ही सन्मान घेतोय. वाजाचे आमचे धनाजी जळे जे व्यावसायिक खेळाडू आहेत, प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यांचा आम्ही ते सन्मान घेतोय. त्यांना विनंती आपण यायचं आहे, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय धनाजी जळे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर आमचे पनवेलचे बाळा रसाळ साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. आदरणीय
पार असा साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तत्पूर्वी धनाजी जले यांचा इथे सन्मान होतोय. थँक्यू. त्यानंतर आदरणीय बाळा रसाल साहेबांचा मी सन्मान करतो. त्यांना विनंती आपण देखील यायचा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. पनवेलच्या 36 बॉल आणि 55 धाबांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या हरिओम माऊली प्रसाद टीमला आणि एका बाजूनं आयन 11 श्रीवर्धन टीमला या 55 धाबा रोखायच्या. मागच्या सामन्यामध्ये 60 धाबांचा पाठलाग अगदी सहजगत्या केला होता साई गावदेवी गावठण टीमनं, ज्यामध्ये प्रवीण घरतनं केलेल्या 11 चेंडूमध्ये 26 धाबा. ती एक मोठी इनिंग आपण पाहिली. आता या डावामध्ये एका भागीदारीची गरज आहे, ती म्हणजे हरिओम माऊली प्रसाद टीमला. त्यानंतर आमचे तमीम सर यांचा आम्ही ते सन्मान घेतो पनवेल मोहल्ल्याच्या आणि सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेम करणारे आमचे मान्यवर तमीम सर यांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. आमच्या आयोजकांना विनंती आपल्या शुभ हस्ते किरण खानावकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. तमीम सरांचा सहर्ष स्वागत. तमीम सर आपलं देखील आम्ही इथे स्वागत करतोय. आज 40+ खेळाडू आहेत, परंतु विविध क्षेत्रातील आमचे हे खरं पुढारी आहेत, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. कोणी उद्योग क्षेत्रामध्ये असेल तर कोणी राजकीय क्षेत्रामध्ये असेल, कोण सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, हे सर्व आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आमचे सर्व आयोजक त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतील. दत्ता भगत नांदगावचे खेळाडू आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा खरं नांदगाव संघ एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा या खेळाडूचे आम्ही आवर्जून उल्लेख करतो. धाकटी पंढरी संघाचे संघ मालक आदरणीय नाना सर यांना विनंती आपण देखील यायच्या व्यासपीठावरती. आविष्कार एंटरप्राइजेस धाकटी पंढरी खोपोली टीमचे संघ मालक आदरणीय नाना सर आपणास विनंती आहे आपण देखील यायचा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. तर गेम इज ऑन. प्रवीण पवार सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या अलिबागचे पंच आहेत. तर डावाला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी दत्ता भगत गोलंदाजी मार्कवरती. समोर स्टॅकिंग एंड वरती लेफ्टी फलंदाज वारकनाथ चोरगे. पहिलाच बॉल इनसाइड आउट. लाऊड अपील केली आहे. पंचांमध्ये दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न. योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न दत्ता भगत यांच्याकडून केला जातो. चापेकर नांदगाव हा संघ आम्ही पहिला पूर्वी भरपूर अनेक स्पर्धांमध्ये केला. सध्याच्या घडीला युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ देखील आपण पाहतोय, परंतु त्या नांदगाव गावाला क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर मोठं योगदान देणारा हा खेळाडू म्हणजे किरण कुटले यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. मंगेश गायकर यांचा उल्लेख करू. हॅलो, धन्यवाद रोशन पाटील. तर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय नांदगाव गावचे दत्ता भगत. तर समोर फलंदाज डावखुरा फलंदाज द्वारकानाथ चोरगे. तर नॉनस्टॅक एंडला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विनोद भाऊ भोईर, मॅनफॉर्म विचुंबे. सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो, तर आविष्कार एंटरप्राइजेस धाकटी पंढरी खोपोली टीमचे संघ मालक आदरणीय नाना सरांचा मी इथे सन्मान घेतोय. आविष्कार एंटरप्राइजेस धाकटी पंढरी खोपोलीचे टीम ओनर आदरणीय नाना सरांचा सन्मान या व्यासपीठावरती या आयोजन कमिटीच्या वतीनं खरं तर संतोषदा पवार आणि सोन्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आज हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यांना जरूर पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु क्रिकेटमध्ये हार जीत असते, पण तुम्ही पुढच्या लढतीमध्ये कमबॅक करू शकता ही क्षमता या टीमकडे देखील आहे. त्या टीमचे स्वतः संघ मालक आदरणीय नाना सर यांचा सन्मान या व्यासपीठावर होतो. थँक्यू. 4 धावा धावपलकावर लागल्यात. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. द्वारकानाथ चोरगे तर नॉनस्टॅक एंडला
विनोद भाऊ भोईर, गोलंदाज दत्ता भगत. पहिलं सत्र समाप्त झालं, द्वितीय सत्र चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू कमबॅक करून देतोय तो मात्र दत्ता भगत. स्लो डिलिव्हरी टाकली होती आणि चेंडू जातो निर्धाव. धावपका धावा लागतात ते मात्र 4. पल्ला गाठत आहे तो मात्र 55 धावांचा 6 षटकामध्ये. दरम्यान दत्ता भगत यांचा पुढचा चेंडू द्वारकानाथ चुरगेसाठी पडतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न परंतु स्ट्राईकला आहेत. विनोद भाऊ भोईर नकार देतात. आता मात्र दत्ता भगत यांच्या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करणार सलामीर फलंदाज विनोद भाऊ भोईर. सुरेख अशी स्पर्धा रंगतोय. हरिओम माऊली प्रसाद विपक्ष सामना पाहतोय आपण. आयन 11 सिवर्धन. नाना दिवेकर एका बाजूला तर एका बाजूला आपण पाहतोय विनोद भाऊ भोईर. असे दोन संघ नायक एकमेकांसाठी विरोधामध्ये या मैदानावर लढतात. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतो. दत्ता भगत कमबॅक करून देतात आपल्या संघासाठी. तर षटकातील चेंडू टाकून झालेत आणि धावपलका धावा लागतात ते मात्र 5. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. दरम्यान पॉवर प्लेच्या षटकातील पुढचा चेंडू थोडासा खेळ थांबतो. पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरठ्यावर दत्ता भगत नांदगाव गावचा हा याच मैदानावर पहिल्या एंट्री मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी मिळवणारा हा गोलंदाज दत्ता भगत. विनोद भाऊंसाठी हा चेंडू पडतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जोरदार प्रहार केलाय. सरळ चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा येतोय चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावपकडे धाव लागतात ना मात्र बिनबाद 9 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळका धावाला त्या मात्र बिनबाद 9 हरिओम माऊली प्रसाद संघाच्या. रायगड ग्रामीण 40+ असोसिएशन कमिटी आपण पाहतो. अध्यक्ष श्री संतोषजी पवार कोलीकोपर, उपाध्यक्ष श्री रमाकांत घरत चिरले, श्री नंदू घरत कालुंद्रे, श्री श्यामभाई पाटील शिंसपाडा, श्री भाऊ मुकादम शिरडोन, कार्याध्यक्ष श्री नरेश गायकवाड पारगाव, श्री प्रीतम पाटील पडघे, श्री विनायक डवळे कांबे रसायने, संजय म्हात्रे कांबोटे, समीरजी चौगुले अलिबाग, नितीन भाई कोली नावडे, श्री रणजित पाटील उरण, सहसचिव श्री नाना दिवेकर श्रीवर्धन, खजिनदार श्री प्रवीण भाऊ पाटील वावंजे पनवेल. तर पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक घेऊन श्रीवर्धन संघाकडनं गैलीनाथ हे गोलंदाज येतात. तर समोर फलंदाज द्वारकानाथ चोरगे. भोजन व्यवस्था तयार झालेली आहे. तर ज्या संघाचा सामना नसेल त्यांनी मात्र भोजन व्यवस्थेकडे जायचं आहे. हॅलो, विशेष सूचना आली आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर डगआउट मधले जे खेळाडू जे 2 संघ आहेत ते बसले, त्यांना विनंती आपण त्वरित जेवणाचा आस्वाद घ्या. अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मराठी शाळा म्हणजे मंदिराच्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली आहे. तर ज्यांना जेवणाचा आस्वाद घ्या त्यांनी जाऊ शकता. सुरेख असा चेंडू पडतो. निर्धाव चेंडू. द्वारकानाथ चुरगेला चेंडू समजत नाही. गैणीनाथ त्यांचा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. आयन 11 हा संघ खेळतोय हरिओम माऊली प्रसाद संघासोबत. 55 धावांचा टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. पुढचा चेंडू बघा डिफेन्सिव्ह खेळला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. सुरेख असा येतोय द्वारकानाथ चोरगे यांच्या बॅट मधून. हा पाहायला मिळतोय चौकार.
तमिश सर या पनवेल यांच्याकडून कमिटीसाठी 2000 रुपयाचं मानधन आलेलं आहे. सर्व आयोजन कमिटी आणि सर्व खेळाडूंकडून आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या संघाचा सामना नसेल त्याने भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. कालभैरव मंदिरा चिंचपाडा इकडे आतमध्ये शालेय धवल. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतात ते मात्र सिवर्धन संघाचे खेळाडू. आयन 11 सिवर्धन विपक्ष हरिओम हॅलो. माऊली प्रसाद. सागर 2 मिनिटं. जेवणाचा टायमिंग 2 वाजेपर्यंत असेल. त्याच्या अगोदर आपण सर्वांनी जेवून घ्या. नंतर जेवणाची व्यवस्था नसणार आहे ही सूचना आता आयोजकांकडून आली आहे. खरं तर 40+ स्पर्धा आपण मध्ये सकाळपासून चहाची व्यवस्था, नाश्ता, फ्रूट सर्व प्रोव्हाइड केलं आमच्या आयोजकांनी आणि जेवण देखील आहे. तर तुम्ही आस्वाद घेऊ शकता 2 वाजेपर्यंत. धन्यवाद रोशन. पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकार लागतो ती मात्र 14 धावा बिनबाद. हरिओम माऊली प्रसाद सलामीचे फलंदाज. एका बाजूला दरकानाथ चोरगे डावखरे फलंदाज बेलवली गावातील आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद भाई भोईर. सुरेख अशी कामगिरी पाहतो आपण. 55 धावांचा टार्गेट असताना 14 धावा धावफलकावर. दुसरे षटक पकडी पटावर. बॉलर गैननाथ यांचा हा षटक. सुरेख चेंडू विनोद भाऊ ना फसवून जातोय. किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. जबरदस्त गोलंदाजीचा माधारा पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज गैननाथ. अप्रतिम कामगिरी करतोय तो मात्र आपल्या संघासाठी. एक चेंडू चकवून जातोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. 14 धावा बिनबाद. एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर अशी स्पर्धा पाहतो आपण. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पडतोय. पाहूया गैननाथ त्यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत विनोद भाऊ भोईर. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. सुरेख अशी सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि पहा किती चपळाईने धावा पूर्ण करतात. 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात ते मात्र बिनबाद. 16 धावा. हरिओम माऊली प्रसाद. गैनीनाथ याने जर या चेंडूवर विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जबरदस्त चेंडू होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय. 2 षटक संपतात आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलका धावा लागतात ते मात्र हरिओम माऊली प्रसाद संघाच्या 16. कर्णधार विनोद भाऊ भोईर आणि त्यांना साथ देतात ते मात्र डावखुरे फलंदाज द्वारकानाथ चोरगे बेलवली आणि एक विसंब्याचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे विनोद भाऊ भोईर. तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लवकर लवकर कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत तर वेळेचं बंधन असणार आहे. 30 मिनिटाचा कालावधी असणार आहे तुम्हाला हे पहिले सत्र कंप्लीट करण्यासाठी आणि दुसरं सत्र कंप्लीट करण्यासाठी. तर 3 पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. प्रवीण पवार सर पनवेल, संकेश ढोले सर अलिबाग आणि प्रशांत बांदिवडेकर पेन असे 3 पंच पाहतोय या स्पर्धेसाठी. हॅलो. तर गोलंदाजच्या उंबरठ्यावर नवीन गोलंदाज येतात ते मात्र
इम्रान हे येतात गोलंदाजच्या उंबरठ्यावर. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होणार ती. मात्र मैदानाच्या आतमध्ये धापकावर धावा लागला ते मात्र बिनबाद 16 धावा. हरिओम माऊली प्रसाद संघ खेळतोय आयन 11 सिवर्धन संघासोबत. दरम्यान सामन्याला सुरुवात. इम्रान येतात गोलंदाज. तर डावखुरे फलंदाज द्वारकानाथ चोरगे पंचांकडनं गाठ घेऊन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतात. तर नॉनस्ट्राईक गेंडला विनोद भाऊ भोईर. षटकातील पुढचा चेंडू पडतोय. तिसरं षटक प्रगती पटावर. बघूया अप्रतिम चेंडू होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संबंध येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहतो आपण. सुंदर सामने पाहतो. दरम्यान तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पडतोय इम्रान यांचा. समोर फलंदाज द्वारकानाथ चोरगे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला. एक धाव तर पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावपका धाव लागतात त्या मात्र बिनबाद 17 धावा. हरिओम माऊली प्रसाद. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. हरिओम माऊली प्रसाद विपक्ष आयन 11 श्रीवर्धन. नाना दिवेकर कर्णधार आणि स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओनर आहेत चंद्रकांत पोपेटा सर यांचा संघ आणि स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये विनोद भाऊ भोईर. तर इम्रान याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतात विनोद भाऊ भोईर. 55 धावांचा टार्गेट आहे 6 षटकामध्ये 36 चेंडू मध्ये. तर पाहायचं आहे हे टार्गेट पूर्ण करतात का. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी आणि कार्पेंटर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एका हातामध्ये चेंडूला अडवलाय आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा कन्वर्ट होतात स्कोरगार्डवर. धावफलका 2 ने वाढून धावफलका धावा लागतात त्या मात्र 19 धावा धावफलकावर. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंसाठी ही पर्वणी असणार आहे. 40+ खेळाडूंसाठी कालभैरव मैदान चिंचपाडाच्या मैदानावर रायगड ग्रामीण 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग. जोरदार प्रहार केला. आता मात्र विनोद भाऊंची बॅट तडपली आणि चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय पवार सरांचा की हा षटकार आहे. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावका धाव लागतात त्या मात्र बिनबाद हरिओम माऊली प्रसाद 25. क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश करतोय तो मात्र हरिओम माऊली प्रसाद. हा संघ 55 धावांचा टार्गेट आहे. तिसरं षटक प्रगती पटावर इम्रान यांचं आणि धावफलका धावा लागतात त्या मात्र 25. 25 धावा धावफलकावर. अप्रतिम कामगिरी पाहतो आपण. आणि ज्याने आम्हाला हा लोगो बनवून दिलाय 1 धाव आरोग्यासाठी रायगड ग्रामीण 40+ मास्टर ते आमचे चिंचपाडा गावचे लोगो मास्टर विजय केणी यांच्या माध्यमातून हा लोगो बनवलाय. आणि ग्रामस्थ मंडळ चिंचपाड्याच्या सुद्धा आम्ही शतशः आभारी आहोत ज्याने हा मैदान आम्हाला ही स्पर्धा भरवण्यासाठी उपलब्ध करून दिलाय. पुढचा चेंडू सरळ चेंडू बॅटचा वेध घेतोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलका धाव लागतात त्या मात्र 26. बिनबाद हरिओम माऊली प्रसाद विपक्ष आयन 11 श्रीवर्धन. असा हा आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना. इम्रान यांचा पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज द्वारकानाथ चोरगेसाठी पडतो आहे. अप्रतिम सामने आहेत. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख असं दर्जेदार आयोजन आहे. वर्ष पहिले आहे पण काय दिमागदार आयोजन आहे. पुढचा चेंडू पुढे 57 चेंडू खेळले द्वारकानाथ चोरगे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीत. एका टप्प्याने चेंडू जातोय. पंच पवार सरांचा इशारा येतो की हा चौकार असणार आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावकार लागतोय ती मात्र 30. गोलंदाजीचं विश्लेषण दत्ता भगत त्या षटकामध्ये आल्यात 9 धावा. नंतर गैनीना त्याच्या षटकामध्ये आल्यात 7 धावा. आणि आता मात्र इम्रान काझी यांच्या षटकामध्ये आल्यात 14 धावा. तर टोटल धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर.
प्रत्येक खेळाडूच्या डगआउट मध्ये पाणी ठेवलेलं आहे, तिथूनच आपण पाण्याची पूर्तता करा. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, आस्वाद घेतोय. रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने मॉर्निंग PTL 40+ मास्टर पनवेल आयोजित 40+ मास्टर ग्रामीण रायगड प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले. तर आमचे खजिनदार श्री प्रवीण भाऊ पाटील वावंजे पनवेल, सह खजिनदार श्री नरेश पाटील पनवेल, श्री सज्जन भाई नवाले चिरले उरण, श्री किरण भाई खानावकर नावडे, मार्गदर्शक सल्लागार श्री संजय भाई पाटील बॉस मानगर, मान्य श्री रविशर भोईर कोरवाडी पनवेल, मान्य श्री राजेंद्र भाई पाटील कोलखे, मान्य श्री महेंद्रजी गरज साहेब शेलगर, मान्य श्री राकेश जी गायकवाड ओवले. अध्यक्ष 40+ मास्टर ग्रामीण रायगड प्रीमियर लीग प्रवीण भाऊ पाटील. अध्यक्ष मॉर्निंग PTL 40+ मास्टर पनवेल कपिल परदेशी चिंचपाडा. संघटक महेश मात्रे, नरेश मात्रे, सागर पाटील, राम मात्रे अलिबाग अशी कमिटी आहे. तर जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख अशी स्पर्धा वर्ष पहिले. गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सांगित चौथं षटक घेऊन येतात गैनीनाथ यांना हॅट्रिक साठी 2000 रुपये रवी शहाबाजकर साहेबांकडनं. तर पाहूया या मैदानामध्ये मेडन षटक झालंय या स्पर्धेमध्ये प्रवीण गोंदलीचं, पण हॅट्रिक होतोय का पाहूया. गैनीनाथ यांच्या षटकातील पुढचा चेंडू समोर फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आणि तेवढंच सर्वांना प्रेमाने बोलणारे असे विनोद भाऊ भोईर. तर पाहूया धावपलकार धाव लागला त्या मात्र 30-55 धावांचा टार्गेट आहे. पुढचा चेंडू या षटकातील गैनीनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करतात नाना देवेकर. समोर फलंदाज सलामीला आलेले फलंदाज ते मात्र विनोद भाऊ भोईर. झी कामोटा एंड कडनं गोलंदाजी करतोय गैनीनाथ. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू, जोरदार अपील केली होती परंतु एक चुरून धाव पूर्ण केली. आमचे राजकुमार जितेकर साहेबांचं आगमन झालं, सहर्ष स्वागत. पंच बॅटकड आहे, बाईचा इशारा येतोय आणि या लेग बाईच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धबकारा लागतोय ती मात्र 31 धावा धापलकावर. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. तर उत्कृष्ट असे पंच आणि त्यांना आपण आज 40+ मध्ये खेळताना पाहतोय बेलवली गावचे द्वारकानाथ चोरगे. पुन्हा एकदा पंचार करून गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतात गैनीनाथ यांचा षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन आहे. पुढचा चेंडू या षटकातील पाहतोय. शॉर्टपिट चेंडू परंतु पंच आमच्याकडे वळतात की हा स्वेअर असणार आहे. अवंतर धावसंख्येत भर, अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावका धावा लागतात त्या मात्र बिनबाद 32. गैनीनाथ यांच्या षटकातील पुढचा चेंडू डावखोरा फलंदाज द्वारकानाथ चोरगे सरांसाठी फिरतोय. सेफ शॉट, एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव फलून पूर्ण केलेले आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. एक धावेसाठी प्रयत्न करावे लागते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख अशी स्पर्धा आहे, सुंदर असं आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे. तर आमचे खजिनदार श्यामभाई पाटील तसेच ज्यांचा संघ काल मात्र सुपर 8 मध्ये गेलाय असे आमचे हेमंत दरे, सर्वांचे लाडके भाऊजी हे सुद्धा इथे उपस्थित आलेले आहेत. तसेच आमचे दुसरे कुंडेवालचे शेखर वास्कर यांना विनंती करतोय आपण आलात तर आपण आमच्या मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनोद भाऊंच्या बॅट मधून चेंडू जातोय. घाणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. हा सर्वात लांबीचा
येतोय षटकार 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावकार लागतोय ती मात्र बिनबाद 39. 55 धावांचं माफक असं आव्हान समोर असताना काय करदाराला साजेशी फलंदाजी करतात विनोद भाई भोईर आणि नॉन स्ट्राइक एंडला दरखाना चोरगे. आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले नाना देवेकर यांच्या संघाला. आयन 11 सिवर्धन संघ इथे मात्र खेळण्यासाठी आलेत. तर पाहतोय गैनेनाथ यांच्या चेंडूवर हा येतोय षटकार. पुढचा चेंडू विनोद भाऊ भोईर साठी पडतोय. पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जसं चेंडू निसटला तसं मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. चित्त्याच्या चपळाईने धावा करतात. पोलीस दलामध्ये रुजू असणारे आमचे विनोद भाऊ भोईर व्हीबीपीचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात आणि प्रवीण भाऊ तेवढेच त्यांना सपोर्ट करतात आणि राम भाऊंचा संघ आहे व्हीबीपी. अप्रतिम कामगिरी. पुढचा चेंडू थोडस दिशा भटकताना दिसतोय. गोलंदाज ऑफस्टंपला पूर्ण सोडून चेंडू जातोय. अवंत धावसंख्येत भर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावकार लागतोय 42 धावा. बिनबाद हरिओम माऊली प्रसाद संघ. स्वतः कर्णधार विनोद भाऊ भोईर आणि ओनर आहेत ते मात्र चंद्रकांत पोपेटा साहेब. सुरेख अशी कामगिरी करतात. अतिशय भरपूर मेहनत पाहतो आपण. हा चेंडू जोरदार प्रहार केला लॉंग ऑफ रिझन मध्ये परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला विकेट गारद होतोय तो मात्र हरिओम माऊली प्रसाद संघाचा. ज्या संघाचा सामना नाही त्याने भोजनाचा आस्वाद घ्या. पुन्हा पुन्हा सांगतो भोजन व्यवस्था फक्त 2 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर भोजन व्यवस्था नसणार आहे. तर आमचे आयोजक तुम्हाला सूचना देतात त्या सूचनेचं पालन करा आणि भोजनाचा आस्वाद घ्या. जे गैनीनाथ गोलंदाज आहेत ते ग्रुप ग्रामपंचायत नावे रोहा चे उपसरपंच आहेत. आमचे 12वे प्रतिनिधी आम्हाला माहिती देतात आणि हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. आणि इथे मात्र नियम आहे तुमचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असणं आवश्यक आहे. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. तर पाहूया पुढचा चेंडू पडतोय. जबरदस्त चेंडू. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न. पाहूया धोका होऊ शकतोय आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरतोय. धावपक्का धाव लागतात त्या मात्र 44. येणारे चेंडू असणार आहे ते मात्र 12 आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये विजयासाठी गरज असणार ती मात्र 11 धावांची. 12 चेंडू 11 धावा. 12-11चं समीकरण येऊन ठेवले मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सामने आपण पाहतो अनुभवतो. सुरेख असा सामना. येणारे 12 चेंडू आणि हरिओम माऊली प्रसाद संघाला विजयासाठी कंपल्सरी चेसिंग मध्ये 11 धावांची गरज. 11 चेंडू 12 चेंडू 11 धावांची गरज. तर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपण सोशल डिस्टन्स पाळा आणि सॅनिटायझरचा वापर करा. मास्क परिधान करा जेणेकरून सर्व खेळाडूंसाठी सूचना असणार आहे. तर अलिबाग संघाचे आमचे उत्कृष्ट ओनर राम म्हात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आमचे राहुल शेठ आहेत कोलीगावचे. हेमंत दरे आहेत. सर्व आलेल्या मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय या 40+ स्पर्धेमध्ये. रायगड ग्रामीण 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग 2022.
गोलंदाज नाना दिवेकर. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू या षटकातील पडतो आहे. अप्रतिम स्पर्धा आहे. 55 धावांचा टार्गेट असताना धावफलकात धावा लागला त्या मात्र आतापर्यंत 44. आसिफ जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू वेगाने खेळून काढलाय बघा. चेंडू हातात सुटतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. ते मात्र आयन 11 श्रीवर्धन संघाचा. सलामीचे फलंदाज विनोद भाऊ बाद झाल्यानंतर सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते. फुलटा चेंडू आणि आता मात्र भिरकावून दिलाय. तो मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या बरेच सरकतोय. धापका धाव लागतात ते मात्र 52. 3 धावेची गरज. 55 धावांचा टार्गेट ठेवलं होतं ते मात्र आयन 11 श्रीवर्धन संघाने हरिओम माऊली प्रसाद संघासमोर सुंदर अशी फलंदाजी करून बाद झालेत विनोद भाऊ भोईर. परंतु द्वारकानाथ स्वर्गीय सलामीला आलेत आणि काय फलंदाजी करतात. लाजवाब दर्जेदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या मैदानावर. आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना संपवलाय. तो मात्र षटकाराच्या सहाय्याने आणि अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. तर या षटकाच्या सहाय्याने सामना मात्र इथे फिनिश होतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि प्रथम सामना विन होतोय तो मात्र हरिओम माऊली प्रसाद विनोद भाऊ भोईर यांचा संघ. हस्तांदोलन करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्यायचंय बॉल आणि जुना चेंडू समाज कक्षामध्ये जमा करायचा आहे. धाकटे पंढरी बॉल आपल्याकडे आहे तो द्यायचा इकडे.